उपदेश नका करू नाहीशा आयुष्याचा. माय बापा हो, आपण पांडुरंग परमेश्वराला सगळेजण भेटलेलो आहोत. पांडुरंग परमेश्वराला आपण आईच्या गर्भामध्ये वचन दिलेलं आहे की या बाहेर आल्याने मी तुमचे भजन करेन. आता किती जण भजन करतो आपण पांडुरंग परमेश्वराचं सगळ्यांना माहित आहे. परंतु आपण त्या भगवंत परमेश्वराला भेटलेला आहोत. त्याला हे वचन केलं की देवा मी तुझं भजन करेन. परत आपण करतो का? भजन करत नाही. फक्त आपलं लक्ष भोजनावरती. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नित्य उठून या खायचीच चिंता, या इतर पोटासाठी फक्त धावपळ चालू आहे. परंतु त्या भोजनाकडे धावपळ चालू आहे, पोट कसं भरेल? परंतु त्या भजनाकडे आहे का आपल्याला वेळ? परंतु तुम्हाला एक सांगून जाईल, भगवंत परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं, साधू संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादानं मायबाप भजन आपलं चालूच आहे. फक्त आपला दुर्लक्ष झालेलं आहे. डोकं हले, कंठ ना हले, श्वास मरे राम राम हमारा जप करे हमैया राम. आपला श्वास चालू आहे ना, याचा अर्थ आपलं भजन चालू आहे. तर श्वास निघून गेला तर निघून गेला बारा, खाली राहिला पसा. एखादा श्वास आपल्या उद्यातून निघून गेला तर आपण लगेच आमंत्रण करतो, हॅलो बाबा गेले, हॅलो आई गेली. म्हणजे त्या किंमत ती श्वासाला आहे. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले श्वासाने करलो भजन. श्वासाने भजन करा. श्वासाने भजन करा म्हणजे आपल्यामध्ये श्वास आहे म्हणून आपण जिवंत आहोत. तो श्वास निघून गेला तर आपल्याला आमंत्रण झालं होतो की हे गेले म्हणून श्वासाला किंमत आहे, श्वासाला महत्व आहे मायबाप. कारण हा मनुष्यच ते करू शकतो. इतरी विचार ठाई हा विचारच नाही. पशु का है तो पनैया नरका नोय कुछ एक बार नरकर्णी करे तो नरका नारायण बन जाय. इतर कोणाच्या कुठल्याही युगामध्ये भजन करण्याची प्रथा आहे का? कुत्रा भजन करतो, पशु पक्षी भजन करतात. त्यांना ज्ञान आहे, त्यांना अक्कल आहे, त्यांना शिकवण्याला अक्कल येते. परंतु आपल्याला अक्कल असून आपण ते करत नाही. आपल्याला सगळं समजतं. आपण इथे बसलो ना, आपण काय म्हणतो नाही बरोबर आहे, करायला पाहिजे. पण मनपाच्या बाहेर गेलो ना, जाऊ दे. आपल्या सोयीत साधून घ्यावे जन्म घालो नाही वाया. मानवाची उत्तम काया, सुंदर अशी मानवाची काय आहे, जन्म वाया घालू नका. मरणाचे सावध व्हा. मराच्या अगोदर सावध व्हा. मेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी त्याच्यासाठी शरीर दिलंय ना, आपण करायला पाहिजे ना. आपण काही करत नाही. मागाशी बोलून गेलो अर्धवट राहिला विषय. 220 करोडचं शरीर आपल्याला दिलेलं आहे, त्याला आपली किंमत नाहीये. एका बाबाला विचारलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्या हॉस्पिटलने 80 लाखाचं बिल केलं. किती? 80 लाखाचं बिल केलं त्याचं. तो त्याला डॉक्टरने पावती दिली, बिल दिला, तो बाहेर रडायला लागला.
तेव्हा डॉक्टर आले, काय झालं बाबा, तुम्ही कशासाठी रडताय? त्यांनी सांगितलं, आयुष्यभरचे ज्या भगवंत परमात्म्याने माझं हृदय सांभाळलं, त्याने 1 रुपया सुद्धा माझ्याकडे घेतला नाही. आणि तुम्ही 10 मिनिटामध्ये किती बिल केला? एवढं बिल केला त्याने. कारण काय, त्याचं पूर्ण शरीर गेलं होतं. आताच्या काळात झाल्या होत्या, काही सुद्धा पुरं नव्हतं. सांगायचं काय आहे की 10-15 मिनिटासाठी हॉस्पिटलच्या डॉक्टरने जे देह सांभाळलं, त्याच्यावरती काय त्याला रिपेअरिंग करत असेल काहीतरी. त्याची एवढी त्यांनी किंमत लावली. आणि भगवंत परमेश्वराने आपल्याला फुकट दिलाय ना, जिने हा जीवन दिला दान, त्याच्या करेल चिंता जगजीवन आहे, आपल्याला दान भेटलेलं आहे शरीर. मग त्याची किंमत आपल्याला कळायला नको. म्हणून तुकोबरा सांगतात की आता तरी पुढे आजची उपदेश नका करून आयुष्याचा आयुष्य आपल्याला पुन्हा भेटणार नाही. या शरीरामध्ये तुम्ही भगवंत परमेश्वराचं नाम चिंतन करू शकता. जन्म करण्याच्या फेऱ्यातून आपण शिकू शकतो. किती वेळा जन्म घ्या तुम्ही, शेवटची पाले मनुष्य जन्म सुपरिया पाली एक मनुष्य जन्म सुकलियावर मग पेडावर हो. याची जन्म का खरा आत्माराम, याच जन्मामध्ये खरा आत्माराम आहे ते ओळखा. कारण शेवटची पाली पुन्हा हा नरदेह आपल्याला भेटणार नाही. पुन्हा भेटेल का? नाही भेटणार. म्हणून या जन्मामध्ये तुम्ही स्वतःची सोडणं करून घ्या. किती वेळा जन्म येणार महाराज? 4 लाख आपण 4 लाखाला आपण मनुष्य जन्म घेतले का? आणि 9 लाख पशु पक्षी, 11 लाख किडे मुंग्या, 20 लाख 4 पायाचे, अशा 84,99,000 अशा योनी आहेत. आणि तेवढ्या आपण सगळे जन्माला आलेलो होतो ना, आपण सगळ्यांनी जन्म घेतलाय. आपण कुठेतरी चांगलं पुण्य केलं नाही, तेव्हा आपल्याला नरदेह प्राप्त झाला. आणि मग बोलून गेलो, नरदेह विधान लागले आरती उत्तम सार उत्तम गती. नरदेह एखादा अंधळा माणूस तेव्हा नदीकाठी बसतो ना, बघा अंधळा माणूस आणि नदीकाठी बसतो आणि तो टाळी वाजवतो. काय जरा समजून घ्या, एक अंधळा माणूस नदीच्या काठी बसतो आणि तो टाळी वाजवतो, हातामध्ये तांबा सापडतो. पावला हा देह काकताली न्यावा, त्याप्रमाणे आपण नरदेह प्राप्त झालेला आहे. आपण खूप भाग्याचे आहोत. आपल्याला भगवंत परमात्म्याचं नामस्मरण करण्याची संधी दिलेली आहे. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याची संधी दिलेली आहे. मायबाप जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाया विठाले कृपा केली. असं कोणालाही या शरीर भेटत नाहीये. हा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठाली आवडे. अनंत जन्माची पुण्य केले तेव्हा आपल्या नरदेह प्राप्त झालेले आहे. आणि तेव्हाच आपण भजन करू शकतो. रोक्षणी हाची करावा विचार, रोक्षणी हाची करावा विचार, रोक्षणी हाची करावा विचार, रोक्षणी हाची करावा विचार. करावया पार सिंधू करावया पार सिंधू, माझी
क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार सिंधू. काय क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला भगवंत परमात्म्याचं नामस्मरण करा, त्याची आठवण करा. तुम्ही या सगळं करण्याशिवाय राहणार नाही. तू ज्ञानोबा सांगतात काय, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेरी मुक्ती चारी, चार मुक्ती तुम्हाला साध्य होतात. सलोकता, समीपता, साईवता आणि स्वरूपता. फक्त एक क्षण देवाची द्वारी उभा क्षण भरी. परंतु आपण कसा, आपल्याला काहीच पडले नाही. खाया पिया आपली सवय झालेली आहे. काय जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून किंवा किती वेळा जन्माला यावे, किती वेळा फजित, किती वेळा जन्माला यायचं आपल्याला. बघा आपण जेव्हा जन्माला येतो ना, आता आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिलो, आपली आत्मा झाल्या ना, असे किती जन्म झाले आपल्याला माहितीये का. कधी बोलून गेलो ना, 84,99,998. एक आपलं आयुष्य म्हणजे आपली योनी. 98 योनी आपला हा त्रास भोगावा लागला गर्भामध्ये. त्याच्या गर्भामध्ये आपण गेलो. आता मला सांगा, मला असं बाबा त्याला कदाचित ज्या दिवशी ज्ञानोबा जन्माला आले तेव्हा आपण होतो असं मला वाटतं. मानवाच्या योनीमध्ये नव्हतो, पण कुठल्याच्या योनीमध्ये असणार ना आपण. कारण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, भगवंत परमात्मा तसंच आहे. नाम तुम्हारा पावन हारा, कब तेरा दर्शन होगा, उसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. आपण नसू का, त्यांनी एवढी सुंदर सृष्टी बनवलेली आहे. सुंदर. आता तर कसलं सायन्स विज्ञानाचं युग आलंय. व्हॉट्सअप, फेसबुक, तुम्हाला जे पाहिजे लगेच सर्च मध्ये ताबडतोब तुम्हाला हिस्ट्री भेटणार. एवढी सुंदर असं युग निर्माण झालेलं आहे. तेव्हा नव्हतं का, तेव्हा सुद्धा होतं, परंतु आपल्याला ते कळलं नाहीये. कोणामुळे, आता संतांमुळे आपल्याला प्राप्त झालं. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. बघा, देवाने सुद्धा ग्वाही दिली की संतांशिवाय प्राप्ती नाही. नामदेव महाराजांना देव भेटायला आले. नामदेव महाराजांना काय फला का, जे सांगतो ना त्याच्यात नीट आवडतं लक्ष द्या. कारण अर्थाचा अनर्थ भागवताचं चिंतन नको. मला सांगायचं काय, संत आणि देव पाठवून द्यायचं. देव नामदेव महाराजांना भेटायला आले, पण नामदेव महाराजांनी काय केलं, तुझं लागे येथे बोलाविला कोणी, प्रार्थीला वाचवली. मला सांगायचं का, देव आणि संत. परंतु संतांच्या मार्फत जर आपण गेलो ना, तो जो आनंद आहे, जो सुख आहे ना, त्याचा महत्व आपल्याला कळणार नाही. आता संत आणि देव हे तुम्हाला आपल्या व्यवहाराच्या जीवनामध्ये तुम्हाला पटवून देतो. आई आणि वडील, वडील म्हणजे देव आणि आई म्हणजे संत. व्यवहारातल्या याच्यामध्ये सांगतो, एखादा लहान लेकरू आम्ही नेहमी असं असं सांगून टाकतो. एखादा लहान वगैरे नाकाला शेंबूड, बापाकडे जर धावत केला ना, बाप चालतो नाही. म्हणजे सांगायचं काय, देव काय म्हणतो, तू स्वतः निर्मळ होऊन माझ्याकडे ये, स्वच्छ होऊ नये. आणि संत म्हणजे आई, आणि आईकडे तो मुलगा जातो. आईने 4,000ची साडी नेसलेली आहे आणि शेंबूड लगेच ती पदक पोच काढते आणि शेंबूड काढते. म्हणजे संत आहे. विठाला याच्याचा असा अर्थ घेऊ नका. कारण देव कसा आहे, भक्ताचे पायापाशी दुर्जनाची सवारी, सकळांच्या पाया माझे दंडवत.
गुरुवांच्या पाया माझे दंडवत आपुला चित्त शुद्ध करा. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. सिकंदर हा राजा होता. सिकंदर ऐकले नाव तुम्ही? ऐक. सिकंदर जवळजवळ 50 ते 70% राज्य जिंकलं होतं. मोठा राजा, पराक्रमी राजा होता. त्याचं नाव पूर्ण शहरामध्ये गाजलेलं होतं. परंतु जेव्हा शेवटच्या क्षणाला त्याचा अंत होण्याचा वेळ आला ना, त्याला कळलं की आता मी मागणार आहे. आणि तेव्हा त्याने सर्व त्याच्या दूतांना, त्याचे जे आजूबाजूचे बाळपा वगैरे असतील, त्याच्या घरातल्या लोकांनी सगळं बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की माझी शेवटच्या 3 इच्छा आहे की ज्यांनी माझ्यावरती उपचार केले, जो वैद्य आहे ना, मी मरण्याच्या वेळेस तो माझ्या बाजूला उभा पाहिजे. बघा का? त्याचा अंताची वेळ आली होती, शेवटचा काळ आला होता, त्याला माहिती आहे आता मी मरणार आहे. त्यांनी सांगितलं त्या वैद्याला माझ्या समोर उभे करा. त्याच्यानंतर त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, पैसा अडका होता. त्यांनी सांगितलं हा जो पैसा आहे ना, मी जिथे झोपलोय ना, तेथे असं पसरून ठेवा. आणि त्याची तिसरी इच्छा अशी होती, आपलं जे मड आहे हे ना, अंत्ययात्रेचं काय तर तिरडी, त्याला त्या हिंदी भाषेत जनाजा म्हणतात. त्या जनाजा जेव्हा मला झोपवाल तेव्हा माझे हात पाय बाहेर काढा. याच्यातून असं सिद्ध होतं मायबाप, त्याला कळून चुकलं होतं. तो राजा होता बरोबर आहे, तशी आपली गत आहे. आपल्याला असं वाटतंय की माझ्याकडे पैसा अर्धा आहे, परंतु सगळं इथेच राहणार आहे. ऐक मानवा भाई, ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई नरासारखा या मायेमध्ये तुम्ही काय करा, घुरफडून राहू नका. बायका पोरा घरदार पैसा अर्थ आपलं काही नाही. मेल्यानंतर बघा एक शब्द आहे, थोडा खालच्या पातळीचा आहे. आयाता नंगा तू जायगा विनंगा. कमरेला करवडा सुद्धा टाकून घेतो आपण, काही नाही आपलं. म्हणून या मुख्य लोकांमध्ये आपण आलेलो आहोत ना, चांगलं वागा, सगळ्याच्या हसा खेळा. किसी के काम जो आए उसे इंसान कहलाता है. बघा सुंदर असं लिहिलं आहे. आपण जन्माला आलो तर एकमेकांची मदत करा. पण संकट जर सापडलंय ना, त्याला सोडवा, त्याला समजून घ्या. आपण काय करतो, आपण स्वतः मोठे, आपण आपणच भला करतो. किसी के काम जो आए उसे इंसान कहलाता है. पराया दर्द जो अपना है, दुःखाचं दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख म्हणून समजून घ्या. पराया दर्द जो अपना है उसे इंसान कहलाता है. दुःखात दुसऱ्याचं जो दुःख स्वतः घेतो ना, त्याला इंसान म्हणजे माणूस. पराया दर्द जो अपना है उसे इंसान कहलाता है.
कोई जीता है हंस हंस कर, कोई जीता है रो रो कर, मुश्किल में समझ जाए उसे इंसान कहलाता है. बाबाच्या प्रमाणाला उत्तर आहे. सांगायचं हे मायेमध्ये उत्तर राहू नका. असं दृष्टांत आपण दुसऱ्या घेऊ आपण. काय सांगितलं मगाशी? ते सिकंदराच्या 3 इच्छा होत्या. एक म्हणजे पैसा त्या जनादेवरती तिरडीवरच्या पसरून ठेवा. दुसरी म्हणजे त्या वैद्याला त्या सादर करा. आणि तिसरी म्हणजे या तिरडीवरून हातपाय माझे बाहेर काढा. त्याला सांगायचं याच्यामधून असं आहे की पैसा अडका असून सुद्धा मला वैद्य माझा काहीच करू शकला नाही. पैसा असून सुद्धा मी कुठल्या हॉस्पिटलला बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा मी याच्यावरती उपचार करू शकत नाही. जेव्हा माणसाचा अंत येतो तेव्हा जावंच लागणार. तिसरं काय? हातपाय बाहेर काढा. जेव्हा या शरीरामध्ये ताकद आहे तेव्हा काहीच केलं नाही. आणि आता हे शरीर म्हणजे सांगायचं असं आहे की आता हे बाहेर काढा, याच्यामध्ये काही प्राण शिल्लक राहिलेले नाहीये. म्हणजे जेव्हा आहे तेव्हा आपण त्याचा चांगला उपयोग करून नामस्मरण करा. विठ्ठला सगळी मला सांगतात क्या किया रे तूने जीवन गवा दिया, पैसों के खातिर कर मिलावट, नेकी और नेकी भूल गया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन. या पैशांसाठी आपली नीतिमत्ता विसरून गेलेला आहे. क्या किया रे तूने. आणि आपलं आयुष्य आपण बरबाद करून चाललेलो आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा हा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये यते करावे देवाचे चिंतन, यते करावे देवाचे चिंतन, यते करावे देवाचे चिंतन, यते करावे देवाचे चिंतन. इथे करावे देवाचे चिंतन करून या भाव शुद्ध. मन कसं करायचं आहे? शुद्ध भाव करायचा आहे. ज्या पांडुरंग परमेश्वराने आपल्याला 220 करोडचं शरीर जर दान दिलं आहे, त्याला 10 रुपयाचा नारळ देऊन का उपयोग होणार आहे का? आपण 10 रुपयाचा नारळ देतो आणि लाखोची मागणी करतो, बरोबर का? काय बाप त्याला देवा भावाचा मुखेला. देवाला फक्त भाव पाहिजे. काही न लगे भावाची कारण काही नको, फक्त भाव पाहिजे. करून या मला शुद्ध भाव आहे त्या मनाला. कारण मन कसं आहे? मन चंचल आहे. तुका म्हणजे मन चंचल. मन हा इंद्रियांचा राजा आहे. पण तुम्हाला त्या मनाला जर शुद्ध करायचं असेल, त्याला त्या मनाला आपल्याला काय करावं लागेल? मन हा मोगा अर्पण ईश्वरा. त्या मनाला भगवंत परमात्म्याचा फूल म्हणून अर्पण करावं लागेल. तेव्हा त्या अत्यंत दुःखाची निवृत्ती. आणि जर तुम्हाला परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायचं असेल, त्या मनाला काय केलं पाहिजे? त्या भगवंत परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्ली करावं लागेल. तेव्हा ते मन शुद्ध होईल. मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन एकदा राम झालं ना भगवंत परमात्मा, कारण का तो इंद्रियाला काबू ठेवतो ना, इंद्रिया हलू देत नाही. राजा आहे ना तो. पण एकदा का त्या मनाला या नामाचाच छंद लागला, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रकृती ग्रासुडी कैसे
मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रकृती ग्रासुरी कैसे निवृत्ती सही, या प्रकृतीला निवृत्त करते भगवंत परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये. नाम पडते तत्व नाही रे राम. नामपते साधन नाही. बघा नामपते साधन नाही. आता इथे जर प्रत्येक जण म्हणते का रे लोक हे सांगतात बाळा झाला आणि नाम म्हणजे काय. ऍक्च्युअली बघायला जर गेलं ना, आपण जन्माला जेव्हा आलो ना तेव्हा भगवंत परमात्म्याने जेव्हा आपली भेट झाली तेव्हा त्यांनी आपण एकरूप करून घेतलेलं आहे. परंतु ते तत्व जे आहे ना आपण विसरलेलो आहे. त्याची ओळख कोण करून देतात, संत. संत कशी ओळख करून देतात, त्याने आता प्रमाण सांगितलं नामापरते साधन नाही. मग संत नामाच्या द्वारे ते नाम आपल्या कानात फिरतात आणि त्याद्वारे आपण आपला उद्धार करतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. करू नका काही संत सांगा जरा. पूर्वीचा तो दोरा उठवेला तेव्हा आईच्या गर्भातून आपण जन्माला आल्यानंतर सुनबाई जेव्हा आपली नाळ कापते तेव्हा भगवंत परमेश्वराचा आपण असलेला नामस्मरण जो आहे त्याला काय करते, ती वेगळा करते. जेव्हा ती नाळ जॉईंट असते ना तेव्हा त्याचा आपला संवाद चालू असतो. पण सुनबाई काय करते, कापून टाकते. आणि ते पुन्हा एकत्र करण्यासाठी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आणि ते कशाद्वारे, नामापरते साधन नाही, नामाच्या द्वारे. म्हणून नामापरते साधन नाही जे तो अनेक दर्शिक आहे. आकारुणी सांगे तुका बघा, नाम घेता राहू नका. नाम 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 या शरीराला ठेवले ते नाव. आणि नाम म्हणजे भगवंत परमात्म्याचं नामस्मरण जे तत्व आहे ना ते जर तुम्ही घेतला तर तुम्हाला जाणीव की मी कोण आहे, कशासाठी आलेलो आहे, काय केलं पाहिजे. आपण सध्या काय करतोय कलियुगामध्ये, मी माझे बायका पोरं सगळे सोयरे आत्ते इथे सगळे माझीच आहेत. नाही रे नाही कुणाचे कोणी. आता कोरोना झाला 2 वर्षापूर्वी सगळ्यांना त्याचा अनुभव आलाय ना. एकदा घरातून बाहेर पडल्याबरोबर घरी येईल तरी गॅरंटी नव्हती. सगळ्यांसमोर जिवंत उदाहरण आहे. मी सांगायची गरज त्यामुळे सांगून जातो. कोरोना हा भगवंत परमात्म्याने मला उपस्थित केला ना या जीवाला जाणून करण्यासाठी दिला. कारण विसर झाली ना, विसरली त्या फळ झाला. आणि 35 खाणी 84च्या कोरोना काय जन्माला आला. सगळ्यांना हे झाली होती काय, विसर पडला होता. अरे नाही आम्हीच, तो तसं नाहीये. त्यांनी दाखवून दिलं की ह्या युगामध्ये कोणाच कोणाचं नाही. ठीक आहे, तू बाप आहेस ना, बापाचं कर्तव्य पूर्ण कर. तू पती आहेस ना, पतीचं कर्तव्य पूर्ण कर. ते कर्तव्य तुम्ही करा. संसार हे असावे, कुणी नसावे. भजन करावे, संसार करा. तुम्हाला सांगितलं नाही संसार करू नका, आम्हाला सुद्धा सांगितलंय माझे सद्गुरूने, भाऊ कीर्तनाला येऊ नको, कामाला जा पहिले. काम नंतर सोडून कामार्थ करू नको. हो आहे तिथे महात्मे उभे, येऊ नको. त्यांनी काय सांगितलं माहिती का, आम्हाला जे तत्व दिले नाही, माझा अधिकार आहे इथे उभा राहायचा. तुमच्याच गावातला जन्म इथं झाला माझा अधिकार आहे. कृपा केली संत जनी लाविले भजने श्रीहरीच्या, नाही तरी जातो बाया 184 वागवया, नाही तरी जातो बाया. कुठेतरी वाया गेलो असतो. माझ्या संतांच्या संगतीमध्ये जर मी गेलो असतो ना तर वाया गेलो असतो. मला समजलं, माझ्यावरती कृपा झाली आणि काय तत्व आहे कळलं. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगायचं हेच कारण आहे की तुम्ही सुद्धा संसारामध्ये राहून परमार्थ करा. विठाला शरीर आहे ना नाशिवंत आहे, लेकिन जाणार आहे. इथे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जे जो जीव जन्माला आला त्याला जायचंच आहे.
इथे ओरो आले नाही आवत बघा, जन्माला जो जीव आलेला आहे ना श्रीमुंजापासून ते ब्रह्मदेवापर्यंत कृष्ण जन्माला आले देव सोडून गेले, राम जन्माला आले देव सोडून गेले, ते देव पुरुष होते, त्यांचा अवतार होता. अवतार तुम्हाला झाला या कारण उतरला जाण्याकडे जीवा. जसं आपण जन्माला आलेलो आहोत ना, जाणार आहोत आपण. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोपारी गोळी खर्च करतात, जैसे जीवन वस्त्र सांडीचे मग उतरण्या वेळीचे ध्यान जर स्वीकारायचे चैतन्याचे. एकदा नाही शरीर जीर्ण झालं तर याला एक दिवशी झाडाचा पान जर पिकला तो करणारच आहे, बरोबर की नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय गरज होती ज्ञानेश्वर महाराजांना एवढे ग्रंथ निर्माण करण्याची. सगळे संत बघा, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, निळोबा राय, सर्व संत महात्मांनी उपदेश आपल्याला केला. का येतो हिताचा कळ मला, जीव तुटे तुला, जीव तुटे जीव तुला. त्यांचा जीव तिला तुटतोय. हा जो जीव आहे, हा समाज आहे, त्यांनी कुठेतरी स्वतःचा उद्धार करून घ्यावा. कुठेतरी मायेरूपी संकटामध्ये सापडलेला आहे. जी शाश्वत गोष्ट आहे ना त्याच्यावर त्याचं दुर्लक्ष आहे, आणि जे नश्वर आहे त्याला ते धरून बसले. नश्वर काय आहे? संसार. दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार फक्त संसार. संसार कसं आहे? संसार व्यवहार सर्व हा संसार. लट्टिका आहे संसार. काय संसार कसा लटका आहे? या संसारामध्ये तुम्ही प्रत्येक अपेक्षा तुमच्या वाढत जातात, बरोबर की नाही. मला सांगतो मी, कधी पती पत्नी आम्ही जेवायला बसतो, माझ्या घराचं उदाहरण आहे. दुपारी जेवण माझी घरवाली बोलते आवडा, संध्याकाळी काय जेवण करायचं? अरे बापरे, इथपर्यंत आहे. सांगायचं काय आपलं नेहमी व्यवहाराचा दृष्टांत आहे. दुपारी खाल्लं की संध्याकाळी काय. आता गाडी घेतली, चांगला पाहिजे. 1 BHK घेतलं तर 2 BHK. संसाराच्या नावे घालून आशून्य संतमात्मांनी काय केलं? पुण्य मारली संसाराला. संसाराच्या घालून या शून्य वाढता मग पुण्य केला. हरिभजनी ढवळलेले जग. त्यांच्याकडे नव्हतं काही, नव्हतं का? त्यावेळी तुकोबारांकडे 65 लाखाची जागेवर होती. त्यावेळेस काय केलं त्यांनी? वाटून टाकलं. कान्होबाला सांगितलं कान्होबा तुला काय पाहिजे का? कान्होबा नको बोलत. कान्होबाची पत्नी अहो मी नाही काय बोलते, घ्या आपला हिस्सा काढून घ्या. तर तुकोबारायांनी पूर्ण काय केलं? चंद्रभागेमध्ये दान करून टाकलं. देहूमध्ये सर्व लोकांना वाटून टाकलं. कारण का? संसाराच्या अंगी अवधीचं व्यसन आहे. शुद्ध झालं, त्याला हे कळालं होतं. आणि म्हणून त्याने सर्व ते वाटून टाकलं. संसार दुःख मूल संसार दुःखमोल चौकडे इंगल, विश्रांती नाही कोठे
रात्रंदिवस तळमळ विश्रांती आहे ना पावसामध्ये रात्रंदिवस तळमळ आहे परंतु संसारामध्ये सुख आहे का आहे का सुख सुख असे एकेट आहे बहुपाई संतांची आहे काय सुख आहे ना त्या संतांपाशी संताविना प्राप्ती नाही प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही मलाही सांगून गेलं की संतांना शरण घ्या या कलियुगामध्ये संत आहेत आजही संत त्या संतांना कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता संत आपल्या घरी येतात आपल्याला ते तत्व सांगून जातात आणि आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटवतात मुखी नाम अति मोक्ष ऐशी साक्ष होताशी असा अनुभव तुम्हाला येतो जो अनुभव आम्हाला आला ना तो अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही माय बापा हो म्हणून साधू संतांना शरण जा विठोबा रखुमाई हरी तुका म्हणे हित होय तुझ्या पार 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 तुका म्हणे हित
दंडवत सकाळात पाया माझे दंडवत कराय फार शिकराय कराय फार Ah
पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणीय मन शुद्ध व्हावे सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार काय व्यापार शिकवावे सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा आणि बोलण्याच्या मुखातून काय चुकलं असं क्षमा करा कारण हे माझं असून माझ्या पांडुरंग परमात्म्याचा प्रसाद तुमच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला पण कीर्तन म्हणजे डोंगराचा खेळ फक्त कारण खरं म्हणजे कीर्तन चांगलं कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप हे फक्त ही दौंडी आहे या समाजाला कळलं पाहिजे की कीर्तन म्हणजे काय देव म्हणजे काय संत म्हणजे काय नामस्मरण म्हणजे काय आणि ही फक्त दौंडी आहे तुम्ही संतांना जेव्हा सरळ जा तेव्हा नक्की कीर्तन कोणतं आहे नामाचं कीर्तन कोणतं आहे हे तुम्हाला कळेल बोलण्या कीर्तनाची वेळ झालेली आहे 12:15 झालेले आहे काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि बोलण्याच्या मुखातून काय चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि हे माझं वाद पुष्प ज्ञानोबारांच्या ठिकाणी अर्पण करतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ते सेवेचे कीर शरीरे लोणकीचे ज्ञानोबा आहे सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये ही ओवी आहे सगळ्या तीर्थाची आहे सगळ्या तीर्थापैकी एक तीर्थ कोणत्या माहिती आहे आई वडिलांची सेवा करा तुकोबराचे प्रमाण आहे सुंदर माय बाप केवळ असी तेने न जावे तीर्थासी पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही जर आई वडिलांची जर सेवा केली तर ज्ञानोबाने सुद्धा आपल्याला हे सांगितलं तुम्ही आई वडिलांची सेवा करा कारण आई वडील जे असे आहेत ना 2 मिनिटं घेतो फक्त जेव्हा हा नरदेव प्राप्त होण्याच्या अगोदर पांडुरंग परमात्म्याने एका जीवाने विचारलं तू मला या कलियुगामध्ये आम्हाला घालतोय ना तर तिथे मला सांभाळ करेल कोण त्याने सांगितलं 2 स्वरूपे असे मी पाठवणार आहे तुझ्या बरोबर तुझा सांभाळ करण्यासाठी ज्याचं नाव आहे आई वडील तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे आणि ती अवघी देवाची स्वरूप आहे ते देवरूपी आहे ते तत्व आहे आणि ते तुम्हाला ते तुमचा सांभाळ करतील ते तुम्हाला गणगोत्र देतील ते तुम्हाला कुळ देतील ते तुम्हाला सांभाळ वाढवतील नव्हे तुमचा सातपऱ्यावर तिथे तुमचं नाव सोडवतील मायबाप म्हणून आई वडिलांची सेवा करा माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक तू विचारू धन्य धन्य हे गुण महत्वाचे आहे का जो जीव आई वडिलांची सेवा करतो ना माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक विचारू असं करत असेल ते शरीर धन्य म्हणून आई धन्य धन्य ते शरीर नर नव्हे ते ईश्वर म्हणून माता पित्यांना विसरू नका त्यांना आश्रमशाळेत टाकू नका आपल्याकडे होईल ना असं काही विचारलं तुला आई वडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय कमवून ठेवलंय मायबाप त्याने जर जन्माला घातलं नसतं ना तर आपण काहीच केलं नसतं हा युग आपल्याला बघायला भेटला नसता माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झाला सोडवणूक करण्यासाठी देवाला भेटण्यासाठी की देव काय संत काय ते कळण्यासाठी त्यांनी जर जन्म दिला नसता तर आपल्याला कळलं असतं असे हे प्रश्न त्यांना करतात हे चुकीचं आहे म्हणून सांगितलं असं करू नका असं बोलायसारखं खूप आहे अजून 2 दिवस कीर्तन राहिले परंतु टायमाच्या मला वाटतं टाइम परफेक्ट झालेला आहे म्हणून बोलण्याच्या होतं काय चुकलं मला क्षमा करा शेवटची विनावणी संत परिसावी किंवा आपुल्या बरे नाही मी बोलत सखा भगवंत कृपा त्यांची मी माझ्या पदाचं काही बोललेलं नाही इथे बोलणार भगवंत पांडुरंग परमात्मा आहे इथे हरिभक्तपणे संतोष महाराज पानसरे दावडीगाव यांचे कीर्तन आहे याला विसरून जा आज कीर्तनाचा अभंग कोणता घेतला होता तुकोबारायांचा तुकोबारा महाराज कोणत्या अभिमानाचे होते हे बघा मी मोठा कीर्तनकार हे विसरून जा तुकाराम महाराजांचा अभंग घेतला होता तर तुकोबाराच्या अभंगातून आपल्याला काय सांगितलंय त्या अभंगाची तुटकी मोठी सोडवणूक मी केलेली आहे मायबाप सोडवणूक करण्याची गरज नाही पुढे आपण करा सोडवलं ना संसार बंधनं तोडावे की आपल्याला सोडवणूक करायची आहे मी या कीर्तनाला आलो तर माझी बायको कोणाच केलं असं नाहीये ते संसाराचा व्यवहार झाला एकटे ना परमार्थ एकदम चोख आहे मी आलो ना हे फक्त पुण्य मला लाभणार आहे म्हणून आपण करा सोडवणं संसार बंधनं तोडावे की असो हे वाघ पुष्प माझे सद्गुरूच्या चरणी सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा आताच
एकवीस दिवस होत आले. ब्रह्ममूर्ती नानाबाबा ब्रह्ममूर्ती गेले दिगंबर ईश्वर विरोधी राहिले त्या कीर्ती जगामध्ये असे संत महात्मे आम्हाला लाभले. आम्हाला तत्वाची ओळख करून दिली, त्या सच्चिदानंद स्वरूपाची ओळख करून दिली. नाही बाप, असे संत आम्हाला लाभले. यांच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, तुम्हाला सर्व संत महात्म्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि इथेच माझी सेवा संपवतो. जय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद